संध्याकाळच्या वेळेला मिस्टर ऑफिसवरून आल्यानंतर मला बोलले, नीलम माझ्यासाठी काहीतरी चटपटीत असं 10 ते 15 मिनिटात बनेल असं काहीतरी बनवून दे आणि तेही वेगळं काहीतरी. त्यासाठी मी काय केलं, कपाट्यामधले सर्व डबे मी शोधले. मला सापडले सोयाबीन. चला तर आपण 10 ते 15 मिनिटात बनणारी सोयाबीनची वडी किंवा याला तुम्ही सुक्की भाजीसुद्धा म्हणू शकता. त्यासाठी मी काय केलं, सोयाबीन गरम पाण्यात 10 मिनिटं भिजू ठेवलं. 10 मिनिटानंतर ते थंड पाण्यामध्ये घालून सोयाबीन पिळून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि 2-2 तुकडे करायचे. एका साईडला मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण आणि आल्याची छान अशी फोडणी दिलेली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून हे छान असं परतवून घेतलं मी. त्यामध्ये मी हे सोयाबीनचे तुकडे करून घेतलेले ते घालून घेतलं. 5 ते 10 मिनिटं छान असं परतून घेतलं. चवीनुसार मीठ घालून घेतलं. वरून कोथिंबीर घालून मिस्टरांना गरमागरम सर्व केलं. मिस्टर म्हणले, 1 नंबर झाले. याच्या पुढे चिकन मटन ही फेल आहे. तुम्हाला कशी वाटली ही सुकी भाजी? आवडली तर लाईक शेअर